की लेकरासाठी म्हणजे तुम्ही विकली नाही. अनेक लोकांनी 10-20 एकर जमीन विकल्या, पण ते बरेच आई असते घरातल्या साऱ्या पुरुषांचा हृदयाचे बळ, तरीही तिचाच नाही का होत केला जातो छळ. आई असते घरातल्या साऱ्या पुरुषांच्या हृदयाचे बळ, तरीही तिचाच नाही का होत केला जातो घरातच छळ. आई असते लेकरांसाठीचे ग्रंथालय, नेमक्या शब्दात क्षणोक्षणी शिकवणारे संस्काराचे आलय. भरल्या बिलानी माय बापा विना जगी अन्य देव नाही कोणी. माय बापा विना जगी अन्य देव नाही कोणी. माय बासरीचा सूर बाप दबल्याचा ताल. माय त्यांच्या गीतातून भेटे मजला मिळेचा मुरारी. त्यांच्या गीतातून भेटे मजला मिळेचा मुरारी. माय बाबा विना जगी अन्य देव नाही कोणी. बाप मांडवाची मेढी, माय गवताची पेढी. बाप मांडवाची मेढी, माय गवताची पेढी. ऊन वारा वादळ साई घेई पिले पंखाखाली. ऊन वारा वादळ साई घेई पिले पंखाखाली. त्यांच्या पंखाखाली दिसे मजला, त्यांच्या पंखाखाली दिसे मजला गोवर्धन गिरधारी. माय बापा विना जगी अन्य देव नाही कोणी. बाप तळपता सूर्य, माय उन्हाचा चांद. माय बाप तळपता सूर्य, माय उन्हाचा चांद. येतारात काळोखाची जाळी काय जागे बांध. येतारात काळोखाची जाळी काय जाग बांध. त्यांच्या जळण्यात दिसे भक्त प्रल्हादाचा हरी. माय बापा विना जगी अन्य देव नाही कोणी. बाप नांगर कष्टाचा, माय नांगराचा फाळ. बाप नांगर कष्टाचा, माय नांगराचा फाळ. जाई खोल खोल अंती शोधे सुखाचा महाल. त्यांच्या स्वप्न महालात दिसे इंद्र स्वर्गीय नगरी. माय बापा विना जगी अन्य देव नाही कोणी. बाप चुल्यावरचा तवा, माय तव्याची भाकर. बाप चुल्यावरचा तवा, माय तव्याची भाकर. दोघ तापती पेटती शेक घेईन पाठीवर. त्यांच्या जळल्या पाठीवर दिसे सावळा श्रीहरी. माय बापा विना जगी अन्य देव नाही कोणी. माय बापाच हे ऋण, माय बापा
माझ्या आईला लागला होता. पायरोनी जगतो जाईने मला जगविले आईचे गीत गातो ज्या मातीत मी धन्य जन्मलो पायरोनी जगतो जाईने मला जगविले आईचे गीत गातो तिच्या कुशीत लागल्यावर निराधार भिज फुलते तिच्या कुशीत लागल्यावर निराधार भिज फुलते तवथे मानली उपछायेतून सुंदर जीवन फुलते कोटी कोटी जीवनाच्या मातीची कोटी कोटी जीवनाच्या मातीची माती मी सांगतो तिथं विश्वास मालकी झाली कोण सांगतो श्रीप्रगत झाली तिथं विश्वास मालकी झाली काही लढल्या काही लढल्या काही लढविले पाहतो जेव्हा मी वरती पाहतो जेव्हा मी वरती श्री वाचली नाही धरती आभार भाषे माझी बांगून आभार भाषे माझी बांगून कोण सांगतो श्रीप्रगत झाली तिथं विश्वास मालकी झाली साहित्य कापूर या ठिकाणी करतायत त्यांचा सन्मान आणि सत्कार आज या त्यांच्या हस्ते मनापासून आभार डॉक्टर गिरीश चौधरी सर करतायत आणि त्यांच्या माध्यमातूनच या ग्रामीण भागामध्ये नवोदित सर्व साहित्यिकांना कलाकारांना नेहमी व्यासपीठ मिळत असतं आज सुद्धा या सभागृहामध्ये आपण मनापासून सहज स्वागत करतोय माझे शाल देऊन त्यांचा सन्मान सत्कार सदस्य कादंबरी चौधरी मॅडम मार्गदर्शक म्हणून ते काम करत असतात त्यांचा सन्मान आणि सत्कार या ठिकाणी होतो अखिल भारतीय तर आईचा सन्मान व्हावा असं मला वाटायला लागलं जेव्हा मी पहिली आधी दुसरी आणि थोडंसं बॅकग्राऊंड गेलो आणि विचार केला की अशा आई आपण समाजात शोधून काढूया की ज्या खरोखर सन्मानास पात्र आहे. तसं जर विचार केला तर प्रत्येक आई आपल्या मुलासाठी काही ना काही करते धडपड करत असते. मग जर समजा अशा काही आई शोधायच्या की ज्यांनी खूप काही ते स्ट्रगल केले आहे या समोर आई आता दिसत मला त्याला खूप समाधान वाटतं त्यांच्यामुळे समाधान मला समाधान देतं. मार्मिक पद्धतीने मांडल्या धर्माचा सरकार वगैरे जोडला प्रशस्तीपत्र सर्वांची देऊन त्यांचा सन्मान आणि सत्कार जोडाच्या त्यांना गौरवण्यात येते आई प्रतीच्या भावना एक सुंदर असं सभागृह त्यांच्या माध्यमातून आज आपल्याला उपलब्ध झालं. ही एक उत्तम वेळीच होऊ शकते म्हणून घरातलाच आहे असं वाटायला लागतं. मी पहिल्यांदा काही कार्यक्रम असू दे त्यांची मुलं त्या ठिकाणी सगळं कार्यक्रम बघून घेतात असं मला वाटतं आणि त्यामुळे या प्रत्येक कार्यक्रमाला मी उपस्थित आहे. मंचावर उपस्थित आज सगळीच मंडळी खरं तर किरणनी सोकाडले खूप मोठं नाव आहे. शहापूरमध्ये कुणबी महोत्सव म्हणजे आम्ही जायची जपून टाक पाऊल बाई जपून टाक पाऊल बाई वाटे घालती काचा ग किती गेलो पुढे तरी समजून घे तू खाचा ग जपून टाक पाऊल बाई वाटे घालती काचा ग किती गेलो पुढे तरी समजून घे तू खाचा ग फोडून मोठा हो केवळ हा बघतोय माझ्याकडे तो मला त्रास देतोय त्याची नजर वाईट आहे
माहेर मिळाला पाहिजे ना. तुला मिळावे माहेर म्हणून माय झेरी सासर जाचा ग, माय झेरी सासर जाचा ग. नको लावून घे तू मनास कोणी, हा तर तुनाच साचा ग, हा तर तुनाच साचा ग. जपून टाक पाऊल बाई, जपून टाक पाऊल बाई, वाटे धरती काचा ग. किती गेलो पुढे करिया, समजून घे तू काचा ग. भुलू नको चमचम त्याला. आजकाल चमचम त्याच्या पाठीमागे लोक आहे, समाज चमचम त्याच्या पाठीमागे, तो श्रीमंत आहे त्याच्या पाठीमागे जाणारे, दिखाऊपणा आहे त्याच्या पाठीमागे जाणारे लोक आहेत. भुलू नको चमचम त्याला, भुलू नको चमचम त्याला. तो तर कोकणाचा ग, तो तर कोकणाचा ग. रूपाऐवजी शिक्षण घे, अभिमान असू दे त्याचा ग. रूपाऐवजी शिक्षण घे, अभिमान असू दे त्याचा ग. पदर असू दे जागेवरती, फॅशन जरूर कर, पण ती फॅशन लोकांच्या डोळ्यात जाणार नाही अशा पद्धतीने वा. सावित्रीने आम्हाला त्यासाठी शिकवलं, नवरत्नाच्या साड्या घालण्यासाठी नाही. नवरात्रीमध्ये आम्हाला सावित्रीने शिकवलं की तू शिकलीस तर तू तुझे विचार मोकळेपणाने मांडू शकशील, तू ठाम होशील, तू सक्षम होशील, समाजामध्ये परिवर्तन करायला सिद्ध होशील. आणि म्हणून पदर असू दे जागेवरती, साडी असो की नाचात, पदर असू दे जागेवरती, साडी असो की नाचात. कसे वागावे अन बोलावे, विचार कर तू याचा ग, विचार कर तू याचा ग. शरणटणे क्षुल्लक पोरी, शरणटणे क्षुल्लक पोरी, हे आदर्श वीरांगणांचा ग. राणी लक्ष्मीबाई, झाशीची राणी लक्ष्मीबाई शरीर पाठवत नाही बसली, पण लोकांची प्रेम राष्ट्रप्रेमाने मन भारीच झाली पाहिजे म्हणून मन पाठवीत बसली. त्या पद्धतीनं तिनं काम केलं की लोकांच्या स्त्रीलिंगामध्ये चैतन्य जागवलं जाईल आणि ते राष्ट्रप्रेमाचं असेल. आणि म्हणून शरीर नटवणं क्षुल्लक आहे, हे आदर्श वीरांगणाचा ग. आदिशक्ती तू, आदि माया तू, तूच दिवा वंशाचा ग. वर्गा वेगळा काही नाही. आजकाल दिवाचा वंशा आमची महिला सुद्धा होऊ शकते. आणि म्हणून तूच दिवा वंशाचा ग. घरादाराच्या तारेवर ठेव, घरादाराच्या तारेवर ठेव तोल जना मनाचा ग. घरादाराच्या तारेवर ठेव तोल जना मनाचा ग. फिरकी जीवन आले नाही, माहित नाही परत आमचा जन्म आहे, परत आम्ही जन्माला येणार आहोत, बरं आलो तर किरणजी आम्ही परत माणसाला जन्मामध्ये येणार आहोत की 84 लक्ष योनीमध्ये फिरणार आहोत, काहीच माहित नाही. म्हणून घरादाराच्या तारेवर ठेव तोल मना जनाचा ग. फिरकी जीवन आले नाही, हे आनंद स्त्री जीवनाचा ग, हे आनंद स्त्री जीवनाचा ग, हे आनंद स्त्री जीवनाचा ग. हे जगत मान्य आहे. आई सखी असते, तिला लेकरांची मार्गदर्शक असते, सर्वांसाठी आणि आधारस्तंभ असते गृहात. तुमच्या संस्काराच्या छायेत मुलांचे व्यक्तिमत्व बदलत आहे आणि त्यामुळे आयुष्यामुळे त्यांच्या स्वप्नांना दिशा व आकाश बसले आहे. म्हणून आपण समाजासाठी आदर सन्मान करण्याचे भाग्य लावून ही आजच्या दिवसाची तरी शान आणि आमच्या गरजा सांभाळून नोकरी करणे तारेवरती कसरत असते. आपण वेगाने हे काम केले, नेमलेल्या कर्तव्याशी प्रामाणिक राहून आपण केलेली सेवा निश्चित उल्लेखनीय आहे. घर आणि कुटुंब सांभाळून केलेली लोकांच्या औषध आणि त्या पूर्वसंध्येला किरण सोलंकी आणि त्यांना हे काम केलं, नेमलेल्या कर्तव्याशी प्रामाणिक राहून आपण केलेली सेवा निश्चितच उल्लेखनीय आहे. सुरळीतपणे घर सांभाळणे आणि त्या ऊर्जेने नोकरी सांभाळणे ही गोष्ट कधी सोपी नाही. दोन्ही मुलांना उच्च शिक्षित आपण केलं. आरोग्य विभाग जवळजवळ 38 वर्षापूर्वी आपण समाजात एक आदर्श निर्माण केला आहे. तुमच्या संस्काराच्या छायेत संस्काराच्या छायेत मुलांचं व्यक्तिमत्व फुलवलं आहे आणि त्यामुळे
त्यांच्या स्वप्नांना दिशा व आकाश बदलते आहे. अशा निर्मळ पुरुषांमुळे राहणार होते. भाजीपाला पोटात धरून आठवडी बाजार करायची, दारोदारी जाऊन केळीच्या भाव विकायची.